बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये नणंद विरुद्ध भाऊजाई असा सामना रंगलेला होता आणि आता विधानसभेमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगतो की काय असं एकंदर चित्र निर्माण झालेलं आहे. त्याचं कारण असं की आज बारामतीतल्या काही कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे योगेंद्र पवारांना उमेदवारी द्या, विधानसभेची उमेदवारी द्या अशी मागणी केलेली आहे. आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत. काय सांगाल? योगेंद्र पवारांना उमेदवारी मागितलेली आहे विधानसभेसाठी, काय भावना? कारण की युगेंद्रदादांचा कामाचा तडाखा तुम्ही पाहता या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये, त्यामुळे जर एक तरुणाईंमध्ये एक दादांची क्रेज तयार झालेली आहे. तर ते क्रेज बघता दादांचा एक जर मंगळवारी जनता दरबार पाहता 9 ते 4 या दरम्यान दादांचा एक दिवसभर जनता दरबार लोकांना भेटण्यासाठी असतो. तर ते कामाचा तडाखा पाहता तर लोकांच्या एक मनात दादांबद्दल एक आमदारकीची भावना एक तयार झालेली आहे. ते पाहता लोकांच्या मनात एकदा भावी आमदार म्हणून लोक दादांना पाहत आहेत. निश्चितपणे बारामतीतल्या लोकांच्या मनाची भावना जी आहे ती व्यक्त केली जाते. मात्र विधानसभा पाहिलं तर विधानसभेत अजित पवारांचं काम जे आहे ते प्रचंड मोठं पाहायला मिळतंय. लोकसभेत जरी लोकांनी काही वेगळी मतं दिली असतील, वेगळं चित्र निर्माण केलेलं असेल, तरी विधानसभेचं चित्र जे आहे ते कसं असणार आहे? अजितदादांच्या विरोधात योगेंद्र पवार चालतील असं तुम्हाला वाटतंय का? 100% चालतील. कारण कसे अजितदादांचं जी विकासाचं मॉडेल आहे हे शाश्वत मॉडेल नाहीये. त्यांनी रस्ते केले, मान्य करतो आम्ही रस्ते केले, पण ते केले कोणासाठी? तर ठराविक कॉन्ट्रॅक्टर. तुम्ही बारामतीत बघा, मोजून 4 कॉन्ट्रॅक्टर आहेत, ह्याच्या व्यतिरिक्त 5वा कॉन्ट्रॅक्टर नाही. आणि जी छोटी छोटी मोठी मोठी कामं आहेत ती सगळी मॅनेज करून केलेले जातात. आणि ते त्याला आम्ही आता नवीन नाव पाडले मलिदा गँग. ह्या मलिदा गँगसाठी विकास दादांचा चाललेला आहे, जो शाश्वत विकास केला. जर विकासावर बोलायचं असेल तर पवार साहेब अजितदादांना कुठल्याही परिस्थितीत गावणार नाहीत. कारण आतापर्यंत जेवढ्या संस्था स्थापन केल्या त्या सगळ्या पवार साहेबांनी केल्या. MIDC आणली, पवार साहेबांनी आणली. सगळ्या कंपन्या आणल्या, पवार साहेबांनी आणल्या. माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेज आणलं, पवार साहेबांनी आणलं. विद्याप्रतिष्ठान आणलं, पवार साहेबांनी आणलं. KVK आणलं, पवार साहेबांनी आणलं. ह्यांनी काय शाश्वत विकास केला? ह्यांनी फक्त रस्ते तयार केले आणि रस्त्याला सुशोभीकरण केलं. आणि त्या सुशोभीकरणाच्या तुम्ही नदीच्या आता जर बघितलं ना, तिथं हजारो कोटीचा खर्च केलाय. तिथं आता गटर गंगा वाहते बारामतीची, आणि तिथं त्यांनी सायकल ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक, एकही ट्रॅक चालू नाही. हजारो कोटी त्या नदीत पाण्यात घातले. त्यांनी त्याच्यापेक्षा गाळ काढून स्वच्छ केले असते ना, तरी त्या नदीचं पाणी स्वच्छ झालं असतं. परंतु तसं न करता कॉन्ट्रॅक्ट म्हणजे जे ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांसाठी त्यांनी ते काम काढलं आणि प्रचंड मोठा भ्रष्टाचार त्याच्यात झालेला आहे. असे अनेक भ्रष्टाचार हळूहळू निघणार आहेत आणि त्याच्यातून जनतेचं चित्र पुढे भविष्यात बदलेल. त्यामुळे योगेंद्र पवारांना काय अडचणी येईल असं मला वाटत नाही. आणि शेवट वाजताच आमच्याकडे. आणि एक तुम्हाला सांगतो, तव्यावरती भाकरी जास्त काळ जर ठेवली की ती करपते. त्या पद्धतीने हे करपलेले आहेत, हे भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत. एवढंच मी बोलतो, बाकी काय नाही. येणाऱ्या इलेक्शनला जनताच त्यांना उत्तर देईल. तव्यावर भाकरी जास्त काळ ठेवली तर करपते असं म्हणतात. तुम्हाला काय वाटतंय, खरंच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाची जी भाकरी आहे ती करपायला लागली? करपलेलीच आहे. करपायला लागली नाही, करपलेली आहे. योगेंद्र पवारांना संधी मागताय, उमेदवारी मागतायत विधानसभेला, कशा पद्धतीने काम होईल असं वाटतंय तुम्हाला? युवक वर्ग हा संपूर्ण योगेंद्रदादांच्या पाठीमागे आहे आणि जो वयस्कर आहे तो साहेबांना सोडत नाही. त्यामुळं योगेंद्रदादांना संधी दिली तर त्या संधीचं 100% बारामतीकर सोनं करतील. आज पवार साहेबांनी अचानक कार्यालयाला भेट दिली, लोकांचे प्रश्न समजावून घेतले. काय नेमकं ठरलंय, काय ट्रेंड आहे? असाच जनता दरबार बारामतीमध्ये पवार साहेबांचा होणार आहे? इथून पुढे असाच जनता दरबार आणि योगेंद्र दादांना एक पाठबळ म्हणून इथून पुढे असाच साहेबांचा प्रोग्राम होत राहणार आहे. आणि योगेंद्र दादांना युवकांचा आणि सर्वसामान्य लोकांचा प्रतिसाद पाहिला तर भविष्यकाळ अगदी ते लोकांच्या मनात एक विश्वास तयार झाला, बाबा हे भविष्य काळात हे उमेदवार आपल्याला आपली कामं करू शकेल, आपल्या समस्या सोडवू शकेल, अशी एक लोकांची भावना झालेली आहे. त्यामुळे आज सकाळीच आमच्या युवक वर्गाने सगळ्यांनी साहेबांच्या पुढे निवेदन दिलं आणि योगेंद्र दादाच्या उमेदवारीची विधानसभेला मागणी केली. आणि योगेंद्र दादांच्या पुढे विधानसभेला फार मोठं आव्हान तयार करू शकतील, यात काही शंका नाही. काय वाटतंय, योगेंद्र पवारांना संधी दिली तर काय चित्र असेल आणि पवार साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय का? पवार साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे, पण पवार साहेब कसे एक मुत्सद्दी नेते आणि ताबडतोब निर्णय लगेच जाहीर करणार नाहीत. पण अगदी सिग्नल सर्वसामान्य की जे पवार साहेबांच्या जवळ जी लोक आहेत त्यांना सिग्नल आलेला आहे की बाबा पवार साहेबांचं नक्की त्याला सिग्नल आहे आणि दादाला ते पाठबळ देतील, योगेंद्र दादाला पाठबळ देतील आणि भविष्यकाळात दादा नक्की नेतृत्व
करू शकतील युगेंद्र दादा, यात काय शंका नाही. तुम्ही काय सांगाल बारामतीच्या सुपे परगण्यात किंवा बाहेरच्या भागामध्ये वादातोच दादा नवा असे फ्लेक्स लागायला सुरुवात झालेली आहे, तशा अनुषंगानं काही पोस्ट फिरतायत, काय वाटतंय? नाही, आता वातावरण बदललेलं आहे, देशामध्ये बदलाचं वार वाहतंय. तुम्हाला 3 हत्ती चौक ते पेन्सिल चौक बघितले म्हणजे बारामती नाही. तुम्ही कराटी जा, सुपे जा, अंजनगावला जा, अतिशय दुष्काळ परिस्थिती. आजही टँकरने तिथे पाणी चालू आहे आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे जे मलिदा गँग धरून सूत्र अवलंबलेलं आहे त्यांनी, त्याला कुठेतरी तडा देण्यासाठी, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांच्यासाठी रोज हजर राहणारा नेता म्हणजे योगेंद्र दादा आहे. आणि त्यांच्या पाठीशात राहायचं आम्ही जनतेने युवकांनी ठरवलंय. आता आमचं काम असलं तर आम्हाला जाता येत नाही, आमच्याकडे त्यांचा नंबर नाही, काम कुठे करणार? आता 4 दिवस योगेंद्र दादा येत आहेत बारामतीला, त्यामुळे जनतेचे काम होतं, सर्वसामान्यांचे काम होतं. तेव्हा आता आम्ही निर्धार केलाय की तरुणांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहायचं. तुम्हाला असं म्हणायचं का अजितदादांकडे गेल्यावर प्रश्न सुटत नाहीत? अजितदादांचा देखील जनता दरबार असतो, शनिवार रविवारी बारामतीत ते उपस्थित असतात, हजारो लोक तिकडं कामं घेऊन जात असतात, हजारो लोकांचं प्रश्न सुटतात असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. अजितदादाही भरपूर काम करते, भरपूर त्यांनी विकास केला नाही असं नाही, पण तो विकास कुणाचा झालाय? कॉन्ट्रॅक्टरचा झालाय का सामान्य लोकांचा झालाय? मग ते जे गावगानाचे पुढारी ते जर खालच्या लोकांना किंमत देत नसतील, त्यांचे काम करत नसतील, मग त्यामुळे त्या लोकांना अडचण निर्माण होत आहेत ना, असं आहे. त्यामुळे ग्राउंड रूटला येऊन योगेंद्रदादांचं काम चांगल्या पद्धतीने चालू आहे. काय मत आहे? योगेंद्र पवारांचं जे काम आहे ते सगळ्या कार्यकर्त्यांनी मागणी लावून धरली आहे, काय वाटतं कितपत यश येईल? पवार साहेबांकडून काय प्रतिसाद आलाय? पवार साहेबांचं मत भारताला नक्की लवकर कळत नाही, ते आमच्यासारख्याला पण येणाऱ्या काळात त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, आता तुम्ही विचारलं की अजितदादा जनता दरबार घेतात, त्या जनता दरबारामध्ये कामं होतात, कुणाचे होतात ते तुम्ही लीड बघा. ते गाव पुढाऱ्यांचीच कामं तिथं होतात, सामान्य जनतेची कामं तिथं कोणाची होत नाही. आता तुम्ही मला सांगा, पीडीसी मध्ये जागा भरल्या, अर्बन बँकेमध्ये जागा भरल्या, माळेगाव कारखान्याला जागा भरल्या, सोमेश्वर कारखान्याला जागा भरल्या, ही कुणाच्या घरातली पोरं भरली? तुम्ही कशी भरली हे जरा सर्व मीडियाने, माझी विनंती मीडियाला आहे, मीडियाने दाखवावं तिथं कुणाची मुलं भरल्या. फक्त गाव पुढाऱ्यांचीच मुलं तिथं भरल्यात, चांगल्या चांगल्या संस्थेवर. सामान्य जनतेचा एकही मुलगा तिथं भरलेला नाही. त्यामुळे मतं त्यांचीच घ्या, गाव पुढाऱ्यांची. सामान्य जनता तुम्हाला मतं देणार नाही, हे नक्की आहे. काय सांगाल, आज योगेंद्र पवारांना विधानसभेची उमेदवारी द्या अशी मागणी केली, तुम्ही शिवसेनेचं काम करता, एकत्र लढणार आहात का? आणि जर समजा योगेंद्र पवारांचं काम करायचं, जसं सुप्रिया सुळे यांचं काम करायची तुम्हाला वेळ आली किंवा तसं तुम्ही काम केलेलं आहे प्रामाणिकपणे, योगेंद्र पवारांचं काम करायची वेळ आली तर प्रामाणिकपणे काम करणार का? आणि काय आमचा अंतिम आदेश हा मातोश्रीचा आदेश असतो. आदरणीय उद्धव साहेबांनी जो आदेश दिला तो आम्ही यावेळी लोकसभेच्या वेळी पाळला आणि विधानसभेच्या वेळी महाविकास आघाडी अशीच भक्कम उभी राहील. कारण आज महाराष्ट्राला दाखवून दिलंय महाविकास आघाडीने की तुम्ही पक्ष तोडा, पक्ष फोडा, तुम्ही काय अन्याय करायचं तर करा. या अन्यायाच्या विरोधात महाविकास आघाडी खंबीरपणे लढायला तयार आहे. कारण महाविकास आघाडी बरोबर जनता आहे आणि त्या अनुषंगाने महाविकास आघाडी तर टिकेलच. आणि जर उद्या आम्हाला सांगण्यात म्हणजे उद्या जर योगेंद्रदादांची उमेदवारी फायनल झाली ती व्हावीच, आमचं असंच म्हणणं आहे. कुठंतरी एकाधिकारशाही जी चालली होती, हुकुमशाही सारखं जे बारामतीत वातावरण चाललं होतं, ते कुठंतरी त्याला पर्याय उभा पाहिजे होता, जो योगेंद्रदादांच्या माध्यमातून आम्हालाही दिसतोय. तर आम्ही योगेंद्रदादांचं काम 100% नक्की करू. निश्चितपणे हे होते बारामतीकरांच्या प्रतिक्रिया. एकीकडं वादात तोच दादा नवा अशा आशयाचे पोस्टर्स बारामती शहरात लागतात, बारामतीच्या ग्रामीण भागामध्ये लागतात, तर दुसरीकडं ना नरेंद्र ना देवेंद्र, आता फक्त युगेंद्र अशा पद्धतीची चर्चा आहे ती बारामतीमध्ये सुरू झाली आहे. कॅमेरामॅन तेजस मी वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.